2 जुलाई 2025 और इस वक्त हम मौजूद है परभनी जिले के पाथरी, जो कि इन दिनों सुर्खियों में बना हुआ है। और उसकी वजह है कि पूरे महाराष्ट्र में पहली बार एक भ्रष्टाचार जिसको उजागर करने के लिए हमीद खान साहब बीते 8 दिनों से यहाँ पर आमरण अनशन कर रहे हैं। और इन्हीं के समर्थन में पाथरी शहर के तमाम सामाजिक संगठन और जो सोशल वर्कर है उन तमाम ने उनको पाठिंबा दिया और सबने मिलकर एक निवेदन गुज़िश्ता कल यहाँ पर परभनी के पाथरी के जो डिप्टी कलेक्टर है उनको, पाथरी पुलिस स्टेशन, पाथरी तहसीलदार, इनको यहाँ पर एक निवेदन दिया और उनके समर्थन में उनको न्याय दिलाने के लिए कल 3 जुलाई 2025 को सार्वजनिक आत्मदहन की यहाँ पर एक निवेदन दिया गया। और इतनी बड़ी ये खबर है कि इसको प्रशासन ने, अभी तक पूरा प्रशासन हिल जाना चाहिए था, लेकिन हमारे साथ शेख खुर्शीद है जो कि आत्मदहन का उन्होंने भी इशारा दिया है, उनसे बात करते हैं। कल 3 जुलाई है, आपने आत्मदहन का इशारा दिया है, आपके साथ और कौन कौन 11 लोग हैं, क्या कहें? कल हम 11 लोगों ने आत्मदहन का इशारा दिया हुआ है। हमारे सम्माननीय हमीद खान ये आमरण उपोषण को यहाँ बैठे हुए हैं। आज आमरण उपोषण का 8वां दिन है। शासन का जो विशेष निधि रहता है वो विशेष निधि के अंतर्गत, उस विशेष निधि के तहत पाथरी शहर में रोड, नाले, रास्ते के जो नगर पालिका हद्दी में जो काम है सार्वजनिक बांधकाम विभाग के अंतर्गत, तो वो एकदम हल्के दर्जे के और बोगस काम है वाले, और उसमें कोट्यवधि रुपए का भ्रष्टाचार हुआ है। जिसमें से 5 का काम हुआ, 20 का काम, बहुत सारे टेक्निकल उसमें जो तो बोगस काम है वाला है। और जो उसको विकास के नाम पे रोड और रास्तों का जो तो सत्यानाश हुआ वाला है। क्योंकि एक बार जहाँ निधि आता जो जगह के लिए, जो इलाके के लिए स्पेशल फंड जिसको बोलते हैं, तो वो बोगस काम होने के बाद, वो खराब होने के बाद शासन उतने निधि नहीं देती। उसके पहले के रोड तो भी उससे ठीक थे, जो नए से जो रोड बनाने की इन्होंने कोशिश करे। तो ये जो कोट्यवधि रुपए का जो भ्रष्टाचार हुआ, वो भ्रष्टाचार करने वाले जो ठेकेदार जो है, एक ऐसे यादव बोल के है और एजी कंस्ट्रक्शन जो है, ये ठेकेदारों ने राजकीय दबाव तंत्र वापर के जो उपविभागीय अभियंता और शाखा अभियंता जो है, इनको पीठ पीछे डालने का जो तो काम किया, उनको बचाने का जो तो काम किया। तो इस जिमन में हमारे हमीद खान ने बार बार जो तो शासन को तकरार निवेदन करते रहे, और आखिरी कोशिश उन्होंने यहाँ आमरण उपोषण का जो तो आंदोलन कर रहे हैं, और उपोषण का आज 8वां दिन है। तो ये शासन को अभी भी जो तो जाग नहीं आ रही, सोई हुई है जो तो शासन, और अधिकारी जो है तो मुंहजोर रोयल है। उनको जो तो राजकीय यहाँ जो तो संरक्षण है, और यहाँ का जो शिंदेगढ़ जो है वो उसमें पूरी तरह जो तो उनको जो तो उनको सहकार्य कर रहा है। तो ये तो इनका आखिरी आंदोलन का जो तो ये था कि आमरण उपोषण कर रहे हैं, लेकिन अब ये आमरण उपोषण की भी जो तो शासन जो तो दखल नहीं ले रही। 2 दिन पहले यहाँ जो तो पाथरी शहर के प्रतिष्ठित नागरिकों ने मोर्चा और धरने आंदोलन दिए तहसीलदार को, और तमाम प्रेस और मीडिया ने उसकी जो तो दखल ली। उसके बाद भी जो तो शासन को जाग नहीं आ रही, तो आप हाँ, कोई नहीं आया, कोई अधिकारी मिलने को नहीं आया। तो अब इसके बाद हमने कल ये तय किया, एक अंतिम निर्णय हमने ये लिया कि शासन इसकी अगर दखल नहीं लेता है, लोकशाही की मार्ग के आंदोलन का जो तो मजाक अगर उड़ाया जाता है, तो अब हमारे को आमरण उपोषण के बाद लोकशाही मार्ग के जरिए आत्मदान, इंसाफ मिलने के लिए और शहर के विकास के लिए, शहर की जो तो सुरक्षितता के लिए आत्मदान के अलावा हमारे को कोई जो तो पर्याय उपलब्ध नहीं रहा। हाँ, कुछ नहीं। हम क्या बोले? 11 लोगों ने हाँ, 11 लोगों ने हमने जो तो आत्मदान करेंगे बोल के कल सम्माननीय तहसीलदार, उप जिलाधिकारी और पुलिस प्रशासन, इनको भी जो तो हमने अवगत कराया कि हम जो तो कल सामूहिक रीता आत्मदान करने वाले। इसी पर बात करने के लिए हमारे साथ पाथरी शहर के जानी मानी समाजी शख्सियत दादाराव गवारे हैं। उन्होंने भी आत्मदहन का इशारा दिया है। जो 11 लोग कल 3 जुलाई को आत्मदहन करने वाले हैं, उसमें दादाराव गवारे का भी नाम है। और ये आत्मदहन हमीद खान का जो आमरण अनशन चल रहा है उसको समर्थन देने के लिए करने का उन्होंने निश्चय किया है। दादाराव काय सांगणार? 8वां दिवस आहे, प्रशासन झोपीत आहे, काय सांगणार? आज हमीद खानचा आमरण उपोषणचा 8वां दिवस आहे। आतापर्यंत प्रशासन कोणतीही दखल घेत नाही। हमीद खानची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे। परवाला पण त्यांना आम्ही स्लाईन लावली होती। काल स्लाईन घेण्यासाठी हमीद खानला आम्ही खूप आग्रह केला, पण हमीद खान काय स्लाईन घेण्यासाठी आता काही हे नाही आहे।
आता आम्ही काल उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस स्टेशन यांना आम्ही 11 लोकांचे याच्यासाठी आपलं आत्मदहनसाठी आम्ही इशारा दिलेला. इशारा नाही तर आम्ही ते करणारच आहात 3 तारखेला. जर आज शासनानं दिवसभरामध्ये जर काही दखल नाही घेतली तर उद्या 100% आम्ही 11 जण आत्मदहन करणार आहेत आणि याची जबाबदारी पूर्ण प्रशासनावर आहेत. आम्ही 11 लोकांचे मी नाव वाचून दाखवतो तुम्हाला. दादाराव गवारे, आयाज अन्सारी, मिलिंद आटवे, खुर्शीद शेख, संदीप भदरगे, विकास कांबळे, मुस्ताक शेख, हमीद खान, मोईज अन्सारी, मुजाहिद शेख, नसरुद्दीन सिद्दीकी असे आम्ही 11 लोक आहेत. ते 11 लोक आम्ही 100% उद्या, आज जर आम्हाला काही जर हमीद खानचं जर उपोषणाला कुणी जर दखल नाही दिली तर 100% उद्या आम्ही आत्मदहन करणार आहेत. याची पूर्णतः जबाबदारी शासनावर, इथल्या जे 82चे अधिकारी आहेत त्यांच्यावर आणि जो कोणी भ्रष्टाचार केला त्या कंपन्या यांच्यावर पूर्ण राहील. इकडे पहा, ज्या रोडचे आज धूळमय रोड झालेत त्याची 10 वर्षाची गॅरंटी आहे त्या रोडची. त्याच्यानंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा फंड पडू शकत नाही. आज त्या शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांचे, लेकरांचे जे हाल होतात त्या हाल पुढचे 10 वर्ष ते तसेच सतत चालू राहणार आहेत. याची प्रशासनाने दखल घ्यावी. त्यानंतर प्रशासनाने दखल घेऊन कठोर त्या दोन्ही कंपन्यांवर कारवाई करावी आणि जे कोणी ते फंड आणलेला आहे शिंदे गटाच्या त्या नेत्यांनी, भ्रष्ट नेत्यांनी, त्याच्यावर पण त्याची पण चौकशी व्हावा. त्यांनी 25 कोटी रुपये आणले पण 3 कोटीचंही काम नाही केलं पाथरीमध्ये. पूर्ण पैसे खाल्लेले आहेत ते आणि मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. 100% सगळे अधिकारी, नेते सगळ्याची मिलीभगत आहे. अधिकारी आज एवढ्या दबावामध्ये आहेत. कुणी आज 8 दिवस झालं त्या हमीद खानची एवढी प्रगती घासवली तरी ते कुणी यायला तयार नाही आहेत. याचा महत्व आहे की हे सगळे यांनी सगळ्यांनी मिळून केलेले हे भ्रष्टाचार आहे आणि आम्ही उद्याच्याला 11ला 11 लोक आत्मदहन करणार आहेत. याची जबाबदारी शासनावर आहे. बरं वाईट काही जर झालं, 3 जुलाई को 11 लोग आत्मदहन करने वाले हैं पाथरी में। और ये जो बड़ा भ्रष्टाचार हुआ है, 25 करोड़ की निधि में लगभग 22 करोड़ रुपए का भ्रष्टाचार हुआ है और पूरी मिलीभगत प्रशासन की इसमें, ऐसा आरोप जो आंदोलन करता है वो लगा रहे हैं। हमारे साथ मोइज भाई है। मोइज भाई, 8वां दिन है आज और हमीद खान की जो तबीयत है वो काफ़ी सीरियस हो चुकी है और कल आत्मदहन करने वाले हैं, आप खुद भी उसमें शामिल है, क्या कहना है? आता मागील 8 दिवसापासून आमचे हमीद भाई उपोषणला बसलेले असून बी शासनाकडून आतापर्यंत कोणती दखल घेण्यात आली नाही. आम्ही आंदोलन करून आत्मदाचा इशारा देऊन उद्या गुरुवारी आम्ही आत्मदा 11 जण करणारच आहेत. ह्याच्यात काहीच वाद नाही. मात्र शासनाला आमची अशी विनंती आहे की शासनानं तात्काळ ह्याची दखल घेऊन आजच्या आज हे ह्यांचा उपोषण मार्गी लावावे, नाही तर उद्याच्याला आम्ही तर आत्मदाह करणारच आहे. आणि ह्याची जबाबदारी पूर्ण प्रशासन, ते गुत्तेदार, हे शाखा अभियंता ह्यांच्यावर राहणार आहे. आज डॉक्टरने जेव्हा चेकअप केला हमीद खानचा, ह्यांची BP, शुगर समधी लो झालेली. दुर्दैवानं काही अनुचित घटना घडली तर ह्याचा पूर्ण जवाबदारी प्रश्नाचा राहणार है। हमारे साथ मिलिंद आठवे है, जो वो भी कल 3 जुलाई को आत्मदहन करने वाले, जो 11 लोग आप देख रहे हैं ये कल आत्मदहन करने वाले हैं पाथरी में, और ये बाज़ाब्ता इसकी नोटिस दी जा चुकी है, प्रशासन को अवगत करा दिया जा चुका है. लेकिन मिलिंद भाऊ काय सांगणार, 8 दिवस झाले आणि उद्या आत्मदहन आहे, काय? हे प्रशासन जाणीवपूर्वक झोपेचा डोंग घेत आहे. एवढ्या मोठ्या 8 दिवसापासून हमीद खान हे उपोषणाला बसलेले आहेत. पाथरीच्या दर्शनीय भागाचा यांनी शिवसेनाच्या लोकांना जे निधी आणला, दर्शनीय भागाचा विकास करायचा होता, ते विकासाच्या आडून यांनी एवढा मोठा भ्रष्टाचार केला. पण साधं या पाथरी शहरातलं किंवा परभणी जिल्ह्यातलं प्रशासन एवढं झोपेचं सोंग घेत आहे आणि एवढ्या बेशरम पद्धतीनं वागायलंय की या ठिकाणी येऊन साधी विचारपूसही या ठिकाणी केलेली नाही. आणि 11 जण या ठिकाणी आत्मदहन करणार आहेत आणि आत्मदहन करणार असून सुद्धा हे प्रशासन कसल्याही पद्धतीची या ठिकाणी दखल घेत नाही. कुणी या ठिकाणी येऊन भेटही दिलेली नाहीये. हे शिवसेनेला, या शिवसेना शिंदे गटाला हे जाणीवपूर्वक पाठराखण करण्याचं काम करते. उद्या जर समजा या पाथरी शहरामध्ये जर काही समजा या ठिकाणी जर काही लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन आली तर याला सर्वस्वी जबाबदार शासन असेल आणि हे या ठिकाणचं प्रशासन असेल.
3 जुलाई को आत्मदहन करने वालों में से एक और संदीप भदरगे हमारे साथ में है, जो यहाँ पर उपोषण स्थल जो यहाँ पर है पीडब्ल्यूडी ऑफिस के एकदम सामने 8 दिन से ये आंदोलन चल रहा है, जो कि हमीद खान अमरन अनशन पर है, बगैर कुछ खाए पिए। 8वां दिन है, तबीयत सीरियस हो चुकी है। कल इनके समर्थन में 11 समाज सेवक आत्मदहन करने वाले हैं। पर संदीप भाऊ काय सांगणार 8 दिवस झाले? हो, आम्ही आत्मदहन करणार हे म्हणून दाखवणार नाही तर करून दाखवणार आहोत. उद्या तुम्हाला सर्वजण तिथं दिसणार आहेत आत्मदहन करताना. या प्रशासनाची झोप उडवण्यासाठी आम्हाला हे मार्ग स्वीकारावा लागणार आहे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं हे प्रशासन काम करायले. भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीमागे घालण्याचं हे प्रशासन, सत्ताधारी पक्ष व प्रशासन हे काम करत आहे. आम्ही उद्या आत्मदहन करणार असं म्हणून नाही, पण करून दाखवणार आहे. किया जा रहा है आज भाई 8वां दिन है, क्या कहना है? आतापर्यंत 8 दिवस झालेले आहे. इथं पाथरीमध्ये कोणी प्रशासन बघायला येत नाही हमीदभाईचा उपोषणाला. त्यामुळं हे लोक कोणी बघायला येत नाही म्हणून आम्ही 11 जण उद्या आत्मदान करत आहे. कारण की त्यांची तब्येत लई घसरलेली आहे. पाथरीमध्ये कोणी बघत नाही, काय नाही, कोणी अधिकारी येत नाही. त्याच्यानंतर हे सगळे जे लोक आहे भ्रष्टाचार ह्याने सगळ्यांना दाबून ठेवलेला आहे. शिंदे गटाचा एक नेता आहे त्या पाथरीमध्ये, त्या नेत्याने केलेले आहे सगळे कामं. त्यामुळे उपोषणाला सुद्धा कोणी प्रशासन बघायला येत नाही. त्याचा मार्ग काय, आता उद्या आम्ही आत्मदान करणार आहे. याची जबाबदारी पूर्ण ते प्रशासन, कलेक्टर, एकनाथ शिंदे, डिप्टी कलेक्टर जे काय असेल सगळे राहणार आहे पाथरीतले आणि परभणीतले आणि पूर्ण महाराष्ट्राचे लोक जबाबदार राहणार आहे. हमीद खानला जर काय झाला आजचे दिवस तर त्याचे पूर्ण जबाबदार महाराष्ट्र राहीन, मुख्यमंत्री राहीन, उपमुख्यमंत्री राहीन, याचा पाथरीचा प्रशासन राहीन, परभणीचा प्रशासन राहीन, पाथरीचा शिंदे गट राहीन. त्याच्यानंतर आम्ही तो उद्या 11 जण आत्मदान करणारीच आहे. हमीद खान 8 दिन से अमरन अनशन पर है, बगैर कुछ खाए पिए। उनकी तबीयत भी सीरियस हो चुकी है। प्रशासन कोई दखल लेने को तैयार नहीं है, काय सांग? आज उपोषणाचा 8 दिवस असून सुद्धा इथलं प्रशासन जे आहे झोपलेलं, ते आणखीन हमीद भाई यांच्या उपोषणाला भेट दिलेली नाही. म्हणजे इथलं प्रशासन काय माणसं मेल्यावर जागा होणार आहे का? आणि हा जो पाथरी शहरात भ्रष्टाचार चालू आहे, त्या मागं इथलं प्रशासन, इथलं अधिकारी यांचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळं उद्या आम्ही जे 11 जण आत्मदहन करणार आहोत ते आम्ही उद्या 100% आत्मदहन करणारच आहोत. याची जबाबदारी संपूर्ण प्रशासन घेईन आणि इथलं शासन. मुश्ताक भाई हमारे साथ में, उनसे बात करते हैं, क्या कहेंगे? ये हमीद खान की इतनी तबीयत सीरियस हो गई, हमको मजबूरन आत्मदान का इशारा करना पड़ा. क्यों करना पड़ा? इनको यानी कि अधिकारी कोई आके देख रहे नहीं, कोई पूछ रहे नहीं. शिंदेगढ़ उनको इतना प्रेशर डाला अधिकारी के ऊपर, लिमिट से ज्यादा. तो अधिकारी डर के हमारे अधिकारी कुछ आ रहे नहीं, कुछ नहीं. हमको मजबूरन ऐसा कदम उठाना पड़ा ये लोगों को बताने का से हमको 11 जनों को आत्मदान करना है. हमको कल ये चीज नहीं होंगी, बिल्कुल हम आत्मदान करने वाले हैं. ये हमीद खान की वजह से, क्यों हमीद ये इसके जिम्मेदार एक तो शिंदेगढ़, एक प्रशासक ये पेंटसी और परभणी प्रशासक, ये महाराष्ट्र सरकार रहेंगी उसके जवाबदार. हमीद खान से बात करते हैं, हालांकि वो बात करने की परिस्थिति में नहीं है, काफ़ी ज़्यादा वो गलावट उन्हें हो चुकी है और वो इलाज लेने से भी अभी इनकार वो कर रहे हैं. उनसे बात करते हैं. हमीद भाई, आज 8वां दिन आपका चल रहा है अमरन अनशन का और आपके समर्थन में 11 लोग कल आत्मदहन भी करने वाले हैं. आप क्या प्रशासन से कहेंगे और ये कब तक चलने वाला है आंदोलन, क्या कहना है? जोपर्यंत या कामाची चौकशी होत नाही आणि असा भ्रष्ट अधिकारी सामाले व लवेकर आणि एजी कन्स्ट्रक्शन आणि एस ए यादव आणि यांना पूर्ण पाठिंबा करणारे शिवसेना शिंदे गटातील नेते, मंत्री आणि या महायुतीतील सरकारचे जे काही मंत्री या अधिकाऱ्यांवरती दबाव आणत असतील चौकशी अधिकाऱ्यांचा, किंवा त्यांना माहिती आहे हे भ्रष्टाचार झालेला आहे. आणि मागे काय झालं, नगरपालिकामध्ये निवडणुका लागल्या नाही आणि प्रशासक त्यांचेच होते म्हणून प्रशासकावर पण दबाव आहे. आणि याच्यामुळे जे आहे अधिकारी थोडं स्वतःसाठी घाबरत आहे. आणि माझा हे लोक ह्याच्यासाठी आलेला आहे, कुठे ना कुठे ह्यांना माहीत झालं आहे की आम्ही सगळेजण, मी एकटा नाही आहे, आम्ही सगळेजण या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहोत. हे असा लढा देताना जेव्हा प्रशासन गाडझोप घेत असताना जर प्रशासन ह्या भ्रष्टाचाराच्याकडे डोळेझाक करत असतील, त्यांना पाठीशी घालत असतील, तर म्हणून कुठेतरी ह्यांना न्याय मिळावा म्हणून हे लोक, आता मी यांना बोललो सामूहिक उपोषण, ते म्हणले नाही, जर उपोषण करून हे जर न्याय देत नसतील तर आपण आत्मदहन करू. मग त्यांच्या स्वइच्छेने ते आत्मदहनासाठी त्यांनी काल पोलीस निरीक्षकांना सांगितले, पण हे लोक ऐकायला तयार नाही. जेव्हा ह्यांना माहीत आहे भ्रष्टाचार झालेला आहे, आज तुम्ही स्वतः तुमच्या न्यूज चॅनलवरती तुम्ही ते सगळे काम दाखवलेले आहेत,
सगळा हा झालेला प्रकार दाखवलेला आहे. तरी प्रशासन का सामान्य लवेकरची आणि हे दोन्ही कंपनीची किती पैसे दिले असतील, यांनी काय केलं असेल, म्हणजे हा खूप गंभीर विषय आहे आणि खूप मधला विषय आहे. आता ह्या सर्व गोष्टी पाथरी शहरातील जनतेला माहीत झालेल्या आहे. कुठंतरी आता अधिकारी पण बदनाम होण्यासाठी पळवाट करण्यासाठी बघतायत. उपोषणाच्या 8 दिवस अगोदर उपविभागीय अभियंता रिटायर होण्याच्या अगोदर मला भेटला होता आणि त्यांनी मला 5 लाख रुपयाची ऑफर दिली होती की मी तुम्हाला 5 लाख रुपये देतो, तुम्ही हे उपोषण करू नका आणि मी सदरील एजन्सीलाही सांगतो तुम्हाला काय म्हणतात, असं मला ते 15 ते 20 लाख रुपयांची ऑफर देतो. तरी मी त्याला फेकली. मी म्हणलं हे समाजाचं काम, हे पाथरीकरांची लढाई आहे आणि पाथरीकरांचा जनतेचा हा पैसा आहे आणि जनतेचा पैसा असल्यामुळे जनतेचा पूर्ण अधिकार आहे त्यांच्याकडून हिशोब घ्यायचा. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, ह्या कामाची चौकशी होत नाही, सामाले आणि लवेकर यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही हा उपोषण हे दोन्ही एजन्सी काळ्या यादीत जात नाही, तोपर्यंत आम्ही हा उपोषण मागे घेणार नाही. आणि जिल्ह्यातील हे जे पुढारी फिरत आहेत या पक्षातून त्या पक्षामध्ये असं, माझी त्यांनाही विनंती आहे, फक्त मला संदेशाद्वारे फोन करून पाठिंबा देऊ नका. मुळात जर तुम्ही लोकप्रतिनिधी आहे तर ते लोकप्रतिनिधीसारखं तुम्ही कामं करा, या चोरांना पाठीशी घालू नका.